अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 यामध्ये सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55, महाराष्ट्र सावकारी सुधारणा विधेयक 2026, मी खऱ्या अर्थाने मंत्री महोदयाचं या ठिकाणी स्वागत करीन का ग्रामीण भागामध्ये सावकारिकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफवत आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये कलम 39, 41 आणि 45 अशा 3 सुधारणा केल्या आणि जो अनधिकृतपणाने सावकारकी करतो त्याला शिक्षामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी केली। मी खऱ्या अर्थाने स्वागत करीत असताना जसं यामध्ये सांगितलं का 5 वर्षाची शिक्षा त्याऐवजी 7 वर्षाची शिक्षा करावी, 50,000 रुपयाचा दंड त्याऐवजी 1 लाख रुपये दंड करावं, हे बाकीचं मी वाचणार नाही। परंतु अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून थोडी सुधारणा त्या ठिकाणी करू इच्छितो का या ठिकाणी आपण असं म्हणलंय वक्त अधिनियमातील कलम 39, 41, 45 यामध्ये जी व्यक्ती बनावट पद्धतीने सावकारकी करीत असेल अशासाठी जर त्या शेतकऱ्याला म्हणा किंवा जो कर्ज घेतो त्या व्यक्तीला म्हणा काही त्या सावकाराकडून त्रास होत असेल तर तो खऱ्या अर्थाने शिक्षेला पात्र आहे। परंतु अध्यक्ष महोदय, मी यामध्ये फक्त एवढीच या ठिकाणी आपल्या मार्फत दुरुस्तीची विनंती अशी करणार आहे का बनावट सावकार सिद्ध करण्यासाठी खूप वेळ लागतो। माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये शिगडगावला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमचे शेतकरी DDR असेल, ER असेल यांच्याकडे खेटा मारता, तारखा घालता, परंतु अजून त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। सूचना सांगा। गंगापूर तालुक्यामध्ये येसगाव नावाचं गाव आहे। अध्यक्ष महोदय, काल मला गंगापूर तालुक्याच्या येसगावच्या जवळजवळ 9 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिले अध्यक्ष महोदय, आणि आज बिल आलं। मी खऱ्या अर्थाने मी मंत्री महोदयाला धन्यवाद देईल का गंगापूर तालुक्यामध्ये येसगावचे 9 शेतकरी सावकाराने त्यांच्या जमिनी शर्त पद्धतीने खरेदी केल्या, परंतु आज तो सावकार मात्र त्या जमिनी रिटर्न करत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती अशी करणार आहे का अशा शेतकऱ्यावरती जर अन्याय जर झाला असेल आणि एखाद्या सावकाराने त्यांच्या जमिनी शर्त पद्धतीने खरेदी केल्या असेल तर अगोदर त्या शेतकऱ्याने ER कडे त्या ठिकाणी दाद मागितली पाहिजे आणि या बिलामध्ये दुरुस्ती अशी करावी का ER कडे किती महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी लागला पाहिजे। त्यानंतर जर शेतकरी DDR कडे जर गेले तर DDR ने सुद्धा मेरिट नुसार त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि जर खऱ्या अर्थाने अशी सावकारी सिद्ध जर झाली तर लवकरात लवकर आपण त्या अवैध करणाऱ्या सावकारावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। एवढं त्या ठिकाणी मी दुरुस्ती विनंती करतोय। धन्यवाद।